अध्याय 9वा. निशुंभवध. ध्यान. वृत्त. वसंत तिलका. ओम बंधू कांचन तनु रुचिराक्षमाळा शोभे भुजेत वरदांकुश पाश भाळा. चंद्रार्ध नेत्रत्रय सुंदर अर्धनारी भावे तिला शरण मीनीत आनंदकारी. ओम राजोवाच. छंद अनुष्टुप. विचित्र कथा आहे एशी स्वामी सांगितली मज. देवीची महिमा भारी रक्तबीज वधामुळे. रक्तबीज रणी मेला आता शुंभ निशुंभ जे. कर्तव्य करती कैसे ते वृत्त इच्छिते मन. ऋषिरुवाच. रक्तबीजादी दैत्यासी निष्प्राण पाहतारणी. शुंभ निशुंभ क्रोधाने अति संतप्त जाहले. निशुंभ मत्सरे धावे घेऊनी दैत्य सैनिका. दैत्यनाशास पाहुनी क्रोध अंतरी दाटला. मागे पुढे चहू बाजू सक्रोध शस्त्र घेऊनी. धावती चावनी ओठा दैत्य देवीशी मारण्या. शुंभ सक्रोध तो धावे हरवी. मातृकागण मारावया चंडिकेशी संग्रामी जाहला उभा. मेघापरी बाण वर्षारणी चाले भयंकर. शुंभ निशुंभ ते योद्धे देवीशी युद्ध खेळती. त्यांचे बाण चंडिकेने तोडिले बाण मारुनी. घाव केले तया वीरा अंगी आघात जाहले. तीक्ष्ण तलवार हाती प्रदीप्त ढाल घेऊनी. देवीचा सिंह लक्ष्मी मस्तकी घाव तो करी. शूरप्र बाण देवीचा निशुंभाच्या करातील. ढाल तलवारीशी तो मोडी तक्षणी लागता. तेव्हा सोडित तो शक्ती देवीने चक्र त्यावरी. सोडोनी खंडली मध्ये द्विभाग होऊनी पडे. सक्रोध शूल तो मारी जवळी देवी पाहुनी. देवीने मारुनी बुक्का शूल मध्येच तोडला. चंडीवर गदा फेकी देवी त्रिशूल मारित. मध्येच तोडुनी टाकी एशी चंडी पराक्रमी. परशु घेऊनी येता देवी बाणास फेकुनी. निशुंभाशी रणी तेव्हा पाडी निष्प्राण भूमिशी. बंधू मारला देवीने शुंभाचा क्रोध वाढुनी. वधावया अंबिकेशी रणी तो धाव घेतसे. अनुपम भुजा 8 सायुध बसला रथी. झाकले नव शुंभाने शोभा अद्भुत ती दिसे. तो येता शंख देवीने वाजविला अति बळे. प्रत्यंच्या ओढणी केला शब्द दुस्सह संगरी. घंटा ती वाजली भारी दैत्य चित्ती थरारले. दिशा दाही भरोनिया ध्वनी गेला नभावरी. तेव्हा गर्जतसे सिंह गज चित्कार थांबले. गर्जनेने मृगेंद्राच्या गुंजीत जाहले जग. कालीने उचलोनिया हात भुवरी मारले. तयाचा शब्द वाढूनी पहिले शब्द थोपती. शिवदूती अट्टाहास करिता दैत्य तेरणी. होती भयभीत कित्येक शुंभाशी क्रोध दाटला. देवी म्हणे अरे दुष्टा आता येथे उभा रहा. तेने धैर्य देवतांशी जय हो गर्जती मुखे. शुंभाने फेकली शक्ती ज्वाला भटकती जिच्या. देवीने मारुनी बोथाटी शक्ती केली पराजित. शुंभ तेव्हा सिंहनादे गर्जवी त्रयलोक हे. ध्वनी ते पडले मागे होते जे पहिले रणी. शुंभाने बाण सोडावे तोडावे तेच देवीने. मारावे देवीने बाण शुंभ तोडी तया शरावी. शूलाने मारिता शुंभा आली मूर्छा पडे भूमी. डोळा न उघडियेसा निश्चेष्ट पडला खळ. निशुंभ होऊनी जागा मूर्छेतुनी रणामध्ये. देवी काली आणि सिंहा क्रोधे धावा करीतसे. दशसहस्र बाहूनी निशुंभ चक्र फेकित. आच्छादन झणी केले चंडिकेवर त्या विरे. दुर्गम हरिणी देवी क्रोधे सोडुनी ती शर. चक्रबाण
तयाचे ते तोडी क्षण न लागता. निशुंभ सैन्य घेऊनी गदा हाती धरोनिया वधावया चंडिकेशी वेगाने शीघ्र धावला. गदा तोडली देवीने मारोनी तलवार ती दैत्याने शूल हाताशी घेतला मारण्या तिला. चंडिका पाहुनी येसे शूल फेकी तयावरी छाती फोडोनिया त्याची शूल तो राहिला उभा. दुसरा उद्भवे दैत्य निशुंभाच्या तनूतुनी देवीशी म्हणे त्वेषाने रहा उभी. देवीने खडग फेकोनी त्याचे मस्तक तोडले. हासली जोर जोराने दैत्य तो पडला धणी. सिंह कठोर दाढांनी दैत्यांचे कंठ फोडित. काली शिवदूती तेव्हा वधती दैत्य मंडळे. कौमारीने किती कांशी केले निष्प्राण संगरी. ब्रह्माणीच्या मंत्रनीरे निस्तेज जाहले किती. त्रिशूले माहेश्वरीच्या छिन्न कित्येक जाहले. वाराही ती सुळे मारी तेने मेले किती खळ. वैष्णवी चक्र सोडोनी किती दैत्यांशी छेदित. इंद्रिती वज्र मारोनी असंख्यवधी दुर्जन. दैत्य मेलेत ते काही पळाले त्यातुनी किती. काली शिवदूती सिंह त्यांनी संहार मांडला. श्री अच्युत विरचितायाम प्राकृत भावार्थ टीकायाम श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे नवमोऽध्यायः. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. उवाच 2 श्लोक 39 एकूण 41 संपूर्ण 543.